नमस्कार, सानी कलारंग. मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मध्यंतरी मी मुद्रा, ॲक्युप्रेशर पॉईंट, हेल्थ संबंधी काही जे व्हिडिओ पोस्ट केले होते, सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. खालती कॉमेंट्स होते की ह्याच्यामध्ये पायात गोळे येतात, त्याच्या संदर्भात व्हिडिओ बनवा. तो पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि मानसारखी अवघडते, तर त्याच्या संदर्भात तुम्ही ॲक्युप्रेशर पॉईंट सांगा. तर आजकाल काय होतं माहिती आहे का, की बऱ्याच जणांचं सारखं लॅपटॉपवर असं काम होतं, गृहिणींचं सुद्धा सारखं असं काम खालती वाकून होतं. तर त्यामुळे सुद्धा मानेमध्ये सतत इथे ताण जाणवतो. आणि रात्री झोपण्याची सुद्धा तुमची जर पोझिशन नीट नसेल, किंवा तुम्ही जे झोपताना उशी घेता ती जरी उशी नीट नसेल, तरीसुद्धा तुमची मान अवघडते. तर मान कुठल्या बाजूला अवघडली आहे हे बघायचं. आणि हा ॲक्युप्रेशर, हे तुमचा हा अंगठा आहे, हे पहा अंगठा दिसतो, हे पहा इथे वाकतोय, तुम्हाला दिसलं. या वाकलेल्या भागाचे इथे समजा डावीकडे असेल तर हे पहा, डावीकडे ही इकडे झाली, उजवीकडे इकडे झाली. तर डावीकडे असेल तर ह्या पॉईंटला इथे तुम्ही असं प्रेशर द्यायचं. दिसतं तुम्हाला? हे पहा, हा अंगठा वाकवल्यावर डावीकडे असेल तर इकडे, उजवीकडे असेल तर इकडे, असं तुम्ही 10 वेळा क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज असं तुम्ही प्रेशर द्यायचं आहे. दोन्ही हाताला द्यायचं आहे बरं का. डावीकडे किंवा उजवीकडे तुमचं लक्षात येईल की आपल्याला कुठे इकडे बघता येत नाही आहे. आणि हा बरोबर अंगठा हे करून तुमच्या मानेचे जे पॉईंट्स आहे हे इथे आहे, तेव्हा तुम्ही असं प्रेशर पॉईंट दिला तरी चालेल. मध्ये तुम्हाला जर वाटत असेल तर मधला जो भाग आहे अवघडला असेल तर मधल्या भागाला, म्हणजे अंगठ्याच्या मध्यभागी इथे पॉईंट द्या. तसंच हे जे मधलं बोट आहे, या मधल्या बोटाला सुद्धा तुम्ही इथे जिथे वाकतं तिथे तुम्ही उजव्या साईडला असेल तर उजव्या साईडला तुम्ही फिरवा, असं पॉईंट देऊन हे करून. या डाव्या साईडला, डावी आणि उजवी बघा, त्याप्रमाणे तुम्ही प्रेशर द्या. तुम्हाला लगेच फरक जाणवायला लागेल. मानदुखीचा आजार हा साधारण 3-4 दिवस पुरतो बरं का, पण हे केल्याने तुम्हाला संध्याकाळपर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी रिलीफ मिळेल आहे. तर हे 2 पॉईंट, म्हणजे मधलं बोट आणि अंगठा असे, परत ह्याचे मधलं बोट आणि अंगठा असे 4 पॉईंट्स तुम्ही जर हे केले, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जर फिरवले आणि दाब दिला, हा दाबसुद्धा खूप द्यायचा नाही आहे, तुम्हाला सुसह्य होईल असाच दाब द्यायचा आहे. तर नक्की तुम्ही करून बघा. आणि ह्याच्यात अपाय तर अगदी काही नाही. शरीरातला वात बिघडला की हे असे सगळे तुमचे शारीरिक व्याधी व्हायला चालू होतात. तेव्हा शरीरातला हे वात आहे तो या पॉईंटवर तुम्ही प्रेशर दिल्याने नक्की कमी होईल. करून बघा आणि मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.